हो रोहिदास भाऊ. अहो काय कुठे उशीर झाला आज यायला. काय झालं रोहिदास? असा का उदास बसला तू? अरे रोहिदास भाऊ, तुम्ही नेहमी ऍक्टिव्ह असता, तर आता झालंय का तुम्ही असे का बसले? म्हणलं काय विषय झाला? काय सांगू भाऊ, 5 वर्ष झाले. नातोंडाची आठवण येते, पोराची आठवण येते, म्हणून मी पोराला फोन केला. पोराला म्हटलं, अरे ये इकडं मला भेट. रोज काय ते व्हिडिओ मध्ये काय दिसतंय, नातवंड दिसतं, मुलगा दिसतो, त्यांनी काय पोट भरतात. अरे ही काय तुझी एकट्याची अवस्था नाही रे, माझी पण तीच अवस्था आहे. माझंही 10 वर्ष झालंय मुलगा तिकडच आहे. नातवंडा बघायला मला तरसलोय मी, पण सवय झाली मला आता, त्यामुळे काय वाटत नाही. सवय करून घेतली मी या आयुष्याची. हॅलो बाळा, आलास का ऑफिस वरून? हा येतो. आई इथं कट्ट्यावर बसलो होत. हा ठेव ठेव. बाबा, माझी पण पोरं शिकली रे, पण ती फॉरेनला नाही गेली. त्यांनी इथंच काम केलं. आम्हाला सांभाळत्यात, आम्हाला 2 टाइम खायला देत्यात, आम्ही नातुरांना संघ वेळ घालवतो. त्याच्यातच मी लय समाधानी आहे. अरे आमच्यात तर सगळ्यात सुखी तूच आहे रे. आम्हाला वाटायचं आम्ही आमच्या मुलांना शिकवलं, मोठं केलं, फॉरेनला पाठवलं, आम्हाला वाटायचं आम्ही खरे सुखी. अरे आज कळतंय आम्ही सुखी नाही रे, तू सर्वात सुखी आहे. ही पोराला फोन केला होता, आता हातपाय चालत नाही, वय झालंय रे, ये इकडे म्हणून. आम्हाला म्हणला काळजी करू नका, तुम्हाला वेळेवर पैसे पाठवतोय आम्ही, आणि एक मॅनेजमेंट कंपनी आहे, ती सगळं तुमच्या मेल्यानंतरचं सगळं इव्हेंट पूर्ण करून देणार. हे ऐकल्यावर माझे तर हातपायच गळाले. खरा सुखी तूच आहे रे बाबा. अशी पोरं जन्माला घालण्यापेक्षा नसलेली बरी कधी पण. काय करायचं भाऊ, आपल्या नशिबात असले पोरं आहे. आपल्या जन्माचे भोग मानायचं आणि दुसरं काय. जाऊ दे, तब्येतीला जपत राहा. तर मित्रांनो, ही आपल्या इथल्या ज्येष्ठ नागरिकांची सत्य व्यथा आहे. ते कष्ट करून आपल्या मुलांना फॉरेनला पाठवतात, मुलं तिकडे शिक्षण घेतात, तिकडे लग्न करतात, तिकडेच राहतात, मग त्यांना इकडे येऊशी वाटत नाही. मग ज्या वयात आई वडिलांना मुलांची खरी गरज असते, त्या वयामध्येच मुलं त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात. तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की सांगा.